नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश याच्यावर आधारित प्रॉब्लेम बघा. तुषार, हर्ष अँड सचिन आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2:1 3:2:1 असा रेशो दिलेला आहे. द फर्म डिझॉल्व्ड ऑन 31 मार्च 2017. 31 मार्च 2017ला डिझॉल्युशन होत आहे. देअर बॅलन्स शीट इज ॲज अंडर. त्यांची बॅलन्स शीट अशी आहे. कॅपिटल्स आहेत तुषार, हर्ष आणि सचिनचे. त्यानंतर रिझर्व्ह दिलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा एक्सेस कॅपिटल स्टेटमेंट बनवू तेव्हा हा रिझर्व्ह आपल्याला काय करावा लागेल, कॅपिटलमध्ये त्या पार्टनरच्या ॲड करावा लागेल प्रॉफिट शेअरिंग रेशोत ॲडजस्टेड कॅपिटल घेण्यासाठी. त्यानंतर सेक्युअर्ड लोन, बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स अशा 3 लायबिलिटीज पेड आपल्याला कराव्या लागणार आहेत, ज्या लायबिलिटी साईडला दिल्या. असेटला कॅश अँड बँक बॅलन्स 35,000 आहे, जो आपल्याला ओपनिंग बॅलन्स म्हणून घ्यावा लागेल. स्टेटमेंट शोईंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश त्याच्यासाठी. फिक्स असेट, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक, डेटर्स अशा काही असेट आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये बघितलं तर रिअलायझेशन एक्सपेन्स 14,000 इस्टिमेट केलेले होते, ॲक्च्युली पेड झालेले आहेत 13,000. त्यामुळे जेव्हा आपण पिसमेल डिस्ट्रीब्युशनचं स्टेटमेंट बनवू तेव्हा 14,000ची प्रोव्हिजन करून ठेवावी लागेल आणि शेवटी 1,000 जे उरतील ते पुन्हा आपल्याला काय करावे लागतील, ॲड करून घ्यावे लागतील. यानंतरची गोष्ट म्हणजे रिअलायझेशन्स दिलेली आहेत 4 वेळा. पहिलं आहे 87,500चं, दुसरं 31,500, तिसरं 1,12,000 आणि चौथं 1,08,500. अशी 4 रिअलायझेशन्स या ठिकाणी दिलेली आहेत. आता आपण 1 बाय 1 प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. पहिलं आपण बनवणार आहोत स्टेटमेंट शोईंग एक्सेस कॅपिटल. हे स्टेटमेंट बनवत असताना पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला तिघांचे कॅपिटल्स लिहून घ्यायला लागतील. घेऊयात. कॅपिटल बॅलन्स म्हणा 1 नंबरला. कॅपिटल बॅलन्सला पहिलं तुषारचं आहे 1,71,500, हर्षचं आहे 73,500 आणि सचिनचं आहे 35,000. नंबर 2 नंबरला आपण काय करतो तर रिझर्व्ह ॲड करायला दिलेला आहे, तो ॲड करावा लागेल आपल्याला. जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, प्रॉफिट लॉस अकाउंट असं काय लायबिलिटी साईडला असेल तर ते ॲड करायचं असतं. 42,000 रुपये आणि आपला प्रॉफिट शेअरिंग रेशो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे 3:2:1 दिलेला आहे. त्याच्यामध्ये हा 42,000 वाटायचं आहे. 6 भागलं तर येतील किती, 7,000. पहिल्याला 7×3=21, दुसऱ्याला 7×2=14 आणि शेवटच्याला 7×1=7. सो 14 आणि 7 21 ने 21 42 बरोबर झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला जे मिळतं त्याला म्हणायचं ॲडजस्टेड कॅपिटल. दोघांची टोटल आपल्याला जे ॲडजस्टेड कॅपिटल मिळालं आहे ते आता 1,92,500, 87,500 आणि 42,000. आता काय करायचं तर प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहून घेतो. यानंतर आपण पुढची स्टेप बदलायच्या नाहीत. प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे बघा 3:2:1. ॲडजस्टेड कॅपिटल आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो नंतर आपण काय कॅल्क्युलेट करतो तर आपण कॅल्क्युलेट करतो युनिट कॅपिटल. कसं कॅल्क्युलेट करतो तर जे आपलं ॲडजस्टेड कॅपिटल आलेलं आहे त्याला प्रॉफिट शेअरिंग रेशोनं काय करतो, भागतो. 1,92,500 भागिले 3 किती येतं बघा, 64,166.67 म्हणजे 67. 87,500 भागिले 2 किती येतं बघा, 43,750. 42,000 42,000.
आता काय करायचं, तिघातला छोटा शोधायचा. त्या छोट्याला आपण काय म्हणतो, बेस कॅपिटल. पहिल्याचं युनिट कॅपिटल आलं 64,167, दुसऱ्याचं 43,750, तिसऱ्याचं 42,000. सगळ्यातलं छोटं जेव्हा आपण शोधू तेव्हा 42,000 हे छोटं आहे, त्यामुळं ते आपलं काय असणार आहे, बेस कॅपिटल. बेस कॅपिटल हातात आल्यानंतर पुढची स्टेप जी आपण करतो ती म्हणजे प्रपोर्शनेट कॅपिटल. सोपा आहे फॉर्म्युला. जे आपलं बेस कॅपिटल आलेलं आहे त्याला प्रॉफिट शेअरिंग रेशोनं काय करायचं, गुणायचं. आता 42,000 गुणिले 3, पहिल्याचा रेशो 3 आहे. 42,000 गुणिले 3 केलं की येईल 1,26,000. दुसऱ्याचा 42,000 गुणिले 2 आहे, सो 84,000. तिसऱ्याचा 42,000 एके 42,000. अशा पद्धतीनं आपण काम केलं. 8 नंबरला बघा. याच्यानंतर आता आपल्याला काढायचं असतं एक्सेस कॅपिटल. तिघांमधल्या एकाचं कॅपिटल या ठिकाणी नील झालेलं असतं आणि दोघांचं मात्र काहीतरी शिल्लक राहत असतं. आता इथं जर आपण बघितलं तर हा जो सचिन आहे त्याचं 42,000 ॲडजस्टेड कॅपिटल होतं, 42,000 प्रपोर्शनेट आलंय, त्यामुळे इथं काय येईल, नील येईल. आता एक्सेस कॅपिटल कसं काढायचं, तर ॲडजस्टेड कॅपिटल वजा प्रपोर्शनेट कॅपिटल. तुषारचं बघा, तुषारचं 1,92,500, त्यातनं 1,26,000 गेले, म्हणजे त्याचं बरंच राहत आहे 66,500. याचं हर्षचं बघा 87,500 मधनं 84 गेले, 3,500 रुपये राहतात, 3,500. तर हे दोघांचं येतं, एक नील होतो. आता पुन्हा सचिनकडे बघायचं नाही. आता स्टेप पुन्हा सुरू होतील या दोघांमध्येच, तुषार आणि हर्षमध्ये. या स्टेप सुरू होण्यामागचं कारण एवढंच असेल की आता आपल्याला यातल्या एकाचं नील करायचं आहे. कोणत्या स्टेप सुरू होतील, तर युनिट कॅपिटल परत आपण काढणार. युनिट कॅपिटल काय फॉर्म्युला आहे तुम्हाला माहित आहे. तिकडं ॲडजस्टेड कॅपिटल भागिले PSR घेतलं होतं, इथं आता एक्सेस कॅपिटल भागिले PSR घेणार. एक्सेस कॅपिटल भागिले PSR. 66,500 भागिले याचा रेशो आहे 3, सो किती येईल, 22,166.66 म्हणजे 22,167. 3,500 भागिले 2, 1,750. पुढचं 10 नंबरला बघा. यातलं पुन्हा आपण काय काढतो, बेस कॅपिटल. दोघातलं छोटं 22,167 आणि 1,750 मधलं छोटं कोण आहे, 1,750. ते आपलं काय आहे, बेस कॅपिटल आहे. 11 नंबर. आता काय करायचं, बेस कॅपिटल काढल्यावर वरती आपण काय काढलंय, प्रपोर्शनेट. तसं इथं परत प्रपोर्शनेट कॅपिटल बरोबर बेस कॅपिटल गुणिले PSR. आता बेस कॅपिटल आपल्याला माहिती आहे 1,750 गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो याचा 3 आहे तुषारचा, सो 5,250. 1,750 याचा रेशो आहे 2 हर्षचा, म्हणजे 3,500. आता शेवटी आपण काढत असतो जे एक्सेस कॅपिटल, त्याला म्हणतात अल्टिमेट एक्सेस कॅपिटल. अल्टिमेट एक्सेस कॅपिटल. एक्सेस कॅपिटलला आपण फॉर्म्युला वापरला होता ॲडजस्टेड वजा प्रपोर्शनेट. इथं वापरायचं आहे अल्टिमेटला एक्सेस कॅपिटल वजा प्रपोर्शनेट कॅपिटल. सो
66,500 मधनं 5,250 गेले की 61,250 राहतात. 3,500तनं 3,500 गेले, नील राहतं, म्हणजे हा सुटला हर्ष. आता 61,250 राहिलं, हे सगळ्यात पहिल्यांदा द्यायचं. कोणाचं? तुषारचं. नंतर हे जे आहे 5,250 आणि 3,500 हे 2 नंबरला द्यायचं, तुषार आणि हर्षला. आणि सगळ्यात शेवटी जे आपण देतो ते आलेलं प्रपोर्शनेट कॅपिटल 92,500 जे आलेलं आपलं आहे ते 42,000, 84,000 आणि 1,26,000 हे जे आलेलं आहे ते आपण काय करणार? 3 नंबरला देणार. अशा पद्धतीनं आपण ही सेटलमेंट करायची असते. अल्टिमेट एक्सेस कॅपिटल एकाचं ते पहिलं द्यायचं, एक्सेस कॅपिटल दोघांचं ते नंतर द्यायचं. प्रपोर्शनेटमध्ये आलेलं आणि 3 नंबरला द्यायचं जे प्रपोर्शनेट कॅपिटल सुरुवातीला आपण प्रॉफिट शेअरिंग रेशोत काढतो ते. अशा पद्धतीने हे आपण बनवलं स्टेटमेंट शोईंग एक्सेस कॅपिटल. याच्यानंतर आपण जो पुढच्या भागाकडे वळणार आहोत तो म्हणजे स्टेटमेंट शोईंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. मित्रांनो, हे स्टेटमेंट बनवत असताना पहिली गोष्ट आपल्याला काय करावं लागतं तर बॅलन्स लिहून घ्यायला लागतात. आता बॅलन्स लिहून घेत असताना आपल्याला पहिला कॅशचा बॅलन्स घ्यायचा आहे. तो दिलेला आहे क्लिअर कट 35,000. सिक्युअर्ड लोन जर तुम्ही बघितला तर ते आहेत 63,000. पुढचं कोणतं घेणार आपण तर बिल्स पेएबल जे आहेत 35,000, क्रेडिटर 17,500, तिघांचे कॅपिटल इथं लक्षात घ्या ॲडजस्टेड कॅपिटल घ्यायचेत आपल्याला 1,92,500 आपल्या एक्सेस कॅपिटल स्टेटमेंटमधले, 87,500 आणि 42,000. लक्षात घ्या आपण कॅपिटल घेत असताना कुठले घेतलेले आहेत तर हे घेतलेले आहेत ॲडजस्टेड कॅपिटल 1,92,500, 87,500 आणि 42,000. बॅलन्स शीटमधले डायरेक्ट घेतलेले नाही आहेत. आता हे स्टेटमेंट बनवत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की सेक्युअर्ड लोन ही आउटसाइडर लायबिलिटी पहिली पेड करायची कारण ती सेक्युअर्ड आहे. त्यानंतर बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स या आउटसाइड लायबिलिटी जोडीने घ्यायच्या आणि ती जोडी झाल्यानंतर कॅपिटल्स पार्टनरचे काय करायचे पेड करायचे. त्यामुळे याच क्रमानं ते कसं येईल हे बघणं गरजेचं आहे. देताना पहिलं सेक्युअर्ड लोन, मग बिल्स पेएबल आणि क्रेडिटर एकत्र आणि मग तिघांचे कॅपिटल्स. मित्रांनो, आता आपण बनवूयात पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं स्टेटमेंट ज्याच्यामध्ये कॉलम्स आहेत पर्टिक्युलर्स, कॅश अवेलेबल, त्यानंतर सेक्युअर्ड लोन, बिल्स पेएबल, क्रेडिटर्स, तुषारचं कॅपिटल, हर्षाचं कॅपिटल आणि सचिनचं कॅपिटल. अशा पद्धतीनं कॉलम्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. सुरुवातीला आपण ओपनिंग बॅलन्सेस लिहून घेणार. बॅलन्स. आता बॅलन्स लिहित असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की बॅलन्स जो दिलेला आहे तो कॅश अवेलेबलचा आपल्याला सापडतोय 35,000 बघा असेट साईडला आहे. त्यानंतर बाकी बॅलन्स पैकी सेक्युअर्ड लोन 63,000 आहे. त्यानंतर 35,000चं बिल्स पेएबल आहे, 17,500चे क्रेडिटर्स आहेत. कॅपिटल बघाल तर तुषारचं आहे 1,92,500. दुसऱ्याचं बघितलं हर्षचं तर 87,500 आणि सचिनचं बघितलं तर आहे 42,000. आता कॅपिटल तर आपल्याला माहित आहे,
पहिली आपल्याला प्रोव्हिजन फॉर रिअलायझेशन एक्सपेन्स करायला सांगितले बघा ॲडजस्टमेंटमध्ये 14,000 रुपयाची. आपल्याकडे 35,000 आहेत, त्यामुळे 14,000ची प्रोव्हिजन आपण सहज करू शकतो. खाली म्हणायचं लेस प्रोव्हिजन फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस आता रिअलायझेशन एक्सपेन्सेसची प्रोव्हिजन करत असताना ती प्रोव्हिजन किती येते बघा 14,000. ती मायनस होईल. 35मधनं 14 गेले, राहिले 21,000. त्याच्यानंतर आता आपण हे पैसे सेक्युअर्ड लोनला पहिले पेड करू, कारण ते आउटसाइडरचं आहे, पहिलं आपल्याला पेड करायचं आहे. पेड टू सेक्युअर्ड लोन 21,000. 21मधनं 21 गेले, नील राहिले. 63,000मधनं 21,000 गेले, 42,000 असं आपलं काय शिल्लक राहिलं सेक्युअर्ड लोन. कॅश आपली नील झाली म्हटल्यावर आता रिअलायझेशनकडे बघायचं. फर्स्ट रिअलायझेशन. आता फर्स्ट रिअलायझेशन घेत असताना ते किती आहे फर्स्ट रिअलायझेशन हे आपल्याला बघायला लागेल. फर्स्ट रिअलायझेशन आपण बघितलं तर आपल्याला सापडेल की फर्स्ट रिअलायझेशन आहे 87,500 रुपये. त्यातनं सगळ्यात पहिले 42,000 सेक्युअर्ड लोनचे आपल्याला काय करायचे द्यायचे. पेड टू सेक्युअर्ड लोन 42,000. 87,500मधनं 42 घालवले म्हणजे शिल्लक राहतात 45,500. हे 42,000 गेल्यामुळं सेक्युअर्ड लोन जे होतं ते नील झालेलं आहे. आता पुन्हा त्याच्याकडे पाहायची गरज नाही. आता बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स ही जोडी आहे, एकाच लेवलला दोघे आहेत, त्यामुळे एकदम दोघं द्यायचे. आणि जर आपण बघितलं तर 35,000 बिल्स पेएबल आणि 17,500 क्रेडिटर्स, म्हणजे हे देखील 2:1 रेशोत येत आहेत. 17,500 1 17,500, 17,500 2 35,000. सो ते पेड करत असताना 2:1 रेशोत पेड करायचे. पेड टू क्रेडिटर्स, बिल्स पेएबल अँड क्रेडिटर्स. टू इज टू 1. 45,500 जे आपल्याकडे आहेत ते देऊन टाकायचे, म्हणजे कॅश आपली होईल नील. आणि 2:1 रेशोत 45,500 वाटले की येतील 30,333 आणि 15,167. मायनस करायचे म्हणजे राहतील आता क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. क्रेडिटर्स 2,333 आणि क्रेडिटर्स 4,667. म्हणजे आता 7,000 रुपये असले की आपण पेड करू. सेकंड रिअलायझेशन किती आहे बघायचं आता, नील झाल्यामुळं. फर्स्ट रिअलायझेशन, सेकंड रिअलायझेशन जर बघितलात तर तुम्हाला कळेल की आपलं सेकंड रिअलायझेशन आहे 31,500 रुपये. आता या 31,500 मधनं हे जे काही 7,000 रुपये आहेत ते पहिले देऊन टाकू आपण. लेस पेड टू बिल्स पेएबल अँड क्रेडिटर्स. 2 is to 1. 7,000 म्हणजे शिल्लक राहतील 31,500तनं 7,000 गेले की 24,500. आणि क्रेडिटर आणि बिल्स पेएबल हे दोघेही नील होतील. नील नील या दोघांची आता संपलेलं आहे. आता 3 पार्टनर्स राहिले, तुषार, हर्ष आणि सचिन. आपण जर पाहिलं तर सुरुवातीला आपण जे कॅपिटल आता त्यांचं देणार आहोत ते जर बघितलं तर अल्टिमेट एक्सेस कॅपिटल आपल्याला पहिलं द्यायचं आहे तुषारचं 61,250. मग
तुषार आणि हर्षचं 5,250 आणि 3,500 आणि शेवटी जे काही प्रपोर्शनेट कॅपिटल आहे त्यांचं 1,26,84 आणि 42. सो पहिले 61,250 आपण तुषारला देणार. आता आपल्याकडे 24,500 तेवढे देऊन टाकूया. लेस पेड टू तुषार अल्टिमेट एक्सेस कॅपिटल. किती पैसे आहेत आपल्याकडं? 24,500 रुपये. जसेच्या तसे आपण देऊन टाकणार तुषारला 24,500. त्याचे 92,500 होतं, त्यातनं हे 24,500 गेले म्हणजे राहणार किती? शिल्लक राहतील 1,68,000. सेकंड रिअलायझेशन नील झालेलं आहे. आता आपण घेणार थर्ड रिअलायझेशन. आता ज्यावेळी आपण हे थर्ड रिअलायझेशन घेऊ त्यावेळी थर्ड रिअलायझेशनमध्ये काय काय असेल तर थर्ड रिअलायझेशनमध्ये कॅश बघितली तर आपल्याला 1,12,000 रुपये आलेले आहेत. पहिलं आपण तुषारचं अल्टिमेट एक्सेस कॅपिटल देऊन टाकू. पेड टू तुषार अल्टिमेट एक्सेस कॅपिटल. आपल्याला तुषारला देणं होतं 61,250 पैकी आपण 24,500 दिलेले आहेत. 61,250 मधनं 24,500 गेले की जे राहतात ते म्हणजे 36,750 आपल्याला तुषारला काय करायचे? द्यायचे. 36,750 तेवढे दिले की तुषारचं काय होतं बघा. तेवढे दिले की तुषारचं कॅपिटल आता शिल्लक राहतं 1,31,250 आणि कॅश आपल्याकडे उरते आता 66,000 कॅश आपल्याकडे आता उरते ती म्हणजे 75,250. आता दोन आकडा जिथं आपण लिहिला होता त्या दोन आकड्याला काय होतं बघा. दोन आकड्याला होतं की आपल्याला 5,250 तुषारला द्यायचेत आणि हर्षला 3,500 द्यायचे. ते आता आपण देऊन टाकणार. लेस पेड तुषार and हर्ष एक्सेस कॅपिटल. आता त्यांचा एक्सेस कॅपिटल जर आपण बघितला तर तो किती आहे? 5,250 आणि 3,500 म्हणजे 8,750 एवढे रुपये आपल्याला काय करावे लागतील? द्यावे लागतील. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आता उरतात किती? तर अगदी सोपं आहे. हे कॅल्क्युलेशन केलं की आपल्याकडं कॅश उरते 66,500. कॅपिटलमध्ये बघितला तर तुषारचं कॅपिटल उरतं 1,31,250 मधनं 5,250 घालवले की 1,26,000 आणि याच्या 87,500 मधनं 3,500 घालवले की त्याचे राहतात 84,000. हे कॅपिटल आता प्रॉफिट शेअरिंग रेशोत आलंय आणि तिसऱ्याचं 42 आहे त्याचे, त्यात काही बदल नाही. आता आपण काय करणार? आता आपलं सोपं काम आहे. आता हे 66,500 त्यांना प्रॉफिट शेअरिंग रेशो जिथं आपण 3 आकडा लिहिलाय त्यामध्ये आपल्याला वाटायला लागतील. 3 आकडा आपण कशाला लिहिलाय? 1,26,000, 84 आणि 42 त्यांच्या 3:1 रेशोमध्ये हे आहेत. तर आता ते वाटूयात. लेस पेड टू तुषार हर्ष and सचिन 3:2:1 3 2 5 ने 6 न भागायचं 66,500 ला म्हणजे आपलं उत्तर येईल
11,083 ते द्यायचे सचिनला, कारण त्याचा रेशो 1 आहे. आता त्याला 2 न गुणलं की हर्ष येईल 22,167 आणि त्या 11,083ला 3 न गुणलं की आपल्याला येईल 33,250. हे 66,500 गेलेले आहेत. आपल्याकडं नील राहत आहे तिथं. अमाऊंट आता किती किती आल्या बघा. 92,750 शिल्लक राहिलेत तुषारचे. हर्षचे 84 मधनं 22,167 गेले की राहतात 61,833 आणि 42 मधनं 11,083 गेले की शिल्लक राहतात 30,917. आता शेवटचं रिअलायझेशन, 4th रिअलायझेशन. फोर्थ रिअलायझेशन जर आपण बघितलं तर ते 1,08,500. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. आपण जी प्रोव्हिजन 14,000ची केली, खर्च मात्र आपला झालाय 13,000. त्यामुळं रिअलायझेशन एक्सपेन्सला 1,000ची आपण काय केले, एक्स्ट्रा प्रोव्हिजन केलेली आहे. तेवढी अमाऊंट आपल्याला इथं ऍड करावी लागेल. एक्सेस प्रोव्हिजन फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस 1,000. 14,000 आपण प्रोव्हिजन केली, खर्च झाला 13,000. आता ही जी 1,000 आहे ऍड केले की झाले 1,09,500. या 1,09,500 जी काय अमाऊंट आलेली आहे ती आपल्याला प्रॉफिट शेअर रेशो 3:1 मध्ये पार्टनरना वाटायची. लेस पेड टू तुषार, हर्ष and सचिन 3:1. 3:1 रेशोत वाटत असताना कशी वाटायची बघा. 3 न भागलं, या 1,09,500 घेतलं 18,250. त्याला 2 न गुणलं की येतील 36,500 आणि 18,250ला 3 न गुणलं की येतील 54,750. आता हे 1,09,000 वाटले आपण 1,09,500 की आपली कॅश अवेलेबल नील राहील. आणि आता यांचं काय काय शिल्लक राहते बघूया. 92,750 मधनं 54,750 गेले की 38,000 तुषारचे राहतात. हा लॉस ऑन रिअलायझेशन आहे, कारण 92,750 द्यायचे होते, आपण देऊ शकलोय 54,750च. त्याचप्रमाणे 25,333 शिल्लक राहतात हर्षचे आणि 12,667 हे शिल्लक राहतात सचिनचे. हे बघा 1,2,3, 3,2,1 अशा पद्धतीत प्रॉफिट शेअरिंग रेशोतच राहतं. याला म्हणायचं लॉस ऑन रिअलायझेशन. अशा पद्धतीनं मित्रांनो हा प्रॉब्लेम आपण सोडवलाय. कोणाला काही शंका असेल तर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये माझा नंबर आहे, त्याच्यावरती फोन करा. थांबूयात. थँक्यू.